आज वातावरणात खूप गारवा आहे। या थंडाव्यात तिखट आणि झणझणीत खायला खूप मजा येते। तर आज मी आणलंय चिकन। मला तर आज कलेजा सुक्का असं बनवायचं होतं, पण घरात सगळ्यांनाच कलेजा आवडतं असं नाही, म्हणून मी कलेजाचं जास्त घेतलंय, म्हणजे कलेजा आणि थोडं चिकनही घेतलंय। तर आपण आज चिकन सुक्का बनवणार आहोत। बघा, कलेजा जास्त आहे। खूप जणांना कलेजा फ्राय खायला आवडतं, मला पण आवडतं, पण सगळ्यांनाच आवडेल असं नाही ना, त्यामुळे मी आज मिक्स घेतलंय। तर आपण आता याला व्यवस्थित धुवून घेऊयात। आपण मार्केटमधनं कोणतीही मच्छी मटण वगैरे आणलं की पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मग त्याचं पुढचं सगळं आपलं प्रोसेस सुरू करायचं। तर आता आपण इथे सुरू करूयात चिकन सुक्का बनवायला। इथे सर्वप्रथम आपण चिकन मॅरिनेट करून घेऊयात। तर मी इथे आलं लसूण पेस्ट घेतली आहे। जवळजवळ 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट याला लावून घ्यायची आहे। त्यानंतर पाव टेबलस्पून हळद टाकून घ्यायची आहे। थोडं मीठ घालून घ्यायचंय। मीठ अगदी जास्त घालायचं नाहीये, हे तुम्हाला पुन्हा रेसिपी करताना ऍडजस्ट करायचंय। तर मी इथे मीठ घालून घेतलंय आणि चिरलेली कोथिंबीर। मी याच 4 पदार्थात इथे मॅरिनेशन करून घेते आहे आणि हे व्यवस्थित एकत्र करून मॅरिनेट करून अर्धा तास तरी बाजूला ठेवायचे। पहिले आपण पाहून घेऊयात की आपल्याला फोडणीसाठी काय काय घालायचंय। तर त्याच्यात माझ्याकडे आहेत 2 कांदे, 2 टोमॅटो, त्यानंतर आलं लसणाची पेस्ट आणि जिरं, तमालपत्र याची आपण फोडणी घालणार आहोत। पहिले आता आपण कांदा बारीक चिरून घेऊयात। इथे असे आता आपलं कांदा टोमॅटो चिरून झालेले आहेत। आता आपण फोडणी घालून घेऊयात। कढईमध्ये 3 पळ्या तेल टाकून घेते। आता तेल तापलंय, ह्याच्यात आपण एखाद तमालपत्र टाकून घेऊ। त्यानंतर फोडणीलाच इथे जिरं घालते मी, जवळजवळ अर्धा चमचा जिरं घातलंय। जिरं तडतडलंय, आता ह्याच्यात आपण कांदा घालून घेऊयात। कांदा गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचंय। कांदा आता गोल्डन ब्राऊन होतोय, तेव्हाच त्याच्यात पाव चमचा हळद, गरम मसाला पावडर पाव चमचा आणि धणे जिरा पावडर जवळजवळ 1 टेबलस्पून। आता मी हे पाव चमचा वगैरे बोलते, हे तुम्हाला सगळं टेबलस्पूनचं माप देते। माझ्याकडचा चमचा लहान आहे, त्यामुळे मला तो अंदाज तसा आहे। तुम्ही ते टेबलस्पूनच्या अंदाजाने टाकायचा। आता या ठिकाणी मी लाल तिखट टाकत नाहीये, कारण आजचं माझ्या वाटणात लाल तिखट म्हणजे मिरची येणार आहे, हिरवी मिरची, आणि नंतर मग त्याच्या ऍडजस्टमेंट नुसार मी याच्यात आपला लाल तिखट म्हणजे लाल मसाला घालणार आहे। तर आता हे कांदा आणि आता टोमॅटो टाकते याच्यात आणि यांना व्यवस्थित तेल सुटेपर्यंत व्यवस्थित याला शिजवून घेते। याच्यावरती मी हे लवकर शिजण्यासाठी की नाही, याच्यावरती आपण झाकण ठेवून त्याच्यावर झाकणावर पाणी ठेवायचं, त्याच्यामुळे ते व्यवस्थित शिजतं आणि लागत पण नाही। आता हे थोडा वेळ शिजू दे। त्यानंतर आपल्याला आता पुढे वाटण करून घ्यायचे। त्या वाटणाची तयारी करून घेऊयात।
आता मला हिरवं वाटण बनवून घ्यायचंय, तर त्यासाठी काय लागणार आहे ते जिन्नस सांगते. मला नारळ खवणून पाव वाटी लागणार आहे. त्यानंतर थोडे कोथिंबीर, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 7 ते 8 मिरच्या, 1 टेबलस्पून धणे आणि थोडंसं जिरं. या सर्व जिन्नसांचं आपल्याला हिरवं वाटण करून घ्यायचंय. खोबरं टाकलंय, कोथिंबीर, धणे, थोडंसं जिरं, अगदी जास्त नाही घ्यायचंय, अर्धा चमचा जाईल एवढंच जिरं, 7 ते 8 मिरच्या, 15-20 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा. आता हे सर्व जिन्नस आपण बारीक वाटून घेऊयात. वाटण करताना वाटणात जास्त पाणी घालायचं नाहीये. त्याच्यात फक्त 1-2 चमचे, छोटे चमचे पाणी जाईल ना एवढंच टाकून वाटून घ्यायचं. आपलं वाटण व्यवस्थित तयार झालंय. जास्त पाणी टाकायचं नाही, असं जाडसर आणि घट्टच वाटण ठेवायचं. तेल सुटायला लागले, कांदा टोमॅटो पण मस्त असं तेल सोडते. थोडंसं अजून शिजू दे, मग याच्यात आपण हे वाटण घालून तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊयात. थोडं अजून शिजू दे याला. जेवढं तुम्ही शिजवाल ना या गोष्टी, या सगळे कांदा टोमॅटो किंवा वाटण व्यवस्थित शिजवाल ना, तेवढं तुमच्या जेवणाला अधिक चव येते. आता हे मस्त शिजलंय. त्याच्यात आपण वाटण घालून पुन्हा एकजीव होऊन देऊयात. आता या वाटणात मी मिरच्या घातल्यात, त्यामुळे इथे तुम्ही चेक करायचं की तुम्हाला किती तिखट वगैरे वरून घालायचे अजून. आणि याच ठिकाणी तुम्हाला आता तिखटाचं प्रमाण कळेल. आणि याच्यात पाणी घालायचं नाहीये, कारण आपल्याला सुका करायचंय, तर अजिबात पाणी घालायचं नाही. याच्यात फक्त आपण जे भांड्यावर पाणी ठेवतो तेवढंच. मला थोडं तिखट घालावं लागेल. आता माझ्याकडे हा कांदा लसूण मसाला आणि तिखट, लाल तिखट मिक्स मसाला असं मिक्स करून घेतलेलं आहे. ते मी 2 चमचे टाकून घेते. आणि आता याला मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं व्यवस्थित. झाकणावर पाणी ठेवून हे शिजून घ्यायचं. आता थोडा वेळ लागेल याला, 5 ते 10 मिनिटं लागतील. तोपर्यंत आपण हे शिजू देऊयात. तर वाटणाला मस्त तेल सुटायला लागले. अजून 5 मिनिटांनी आपण याच्यात चिकन घालून घेऊयात. आता इथे मी चिकन घालून घेतले आणि याला व्यवस्थित मसाल्यासोबत मिक्स करून घेते. याला पुन्हा झाकणावर पाणी ठेवून वाफेवर शिजवत ठेवायचं. चिकनलाच पाणी सुटून त्यात चिकन शिजल्यावर त्याची चव अप्रतिम होते. त्यामुळे मी या चिकन सुकामध्ये आज पाणी घालणारच नाहीये. मध्ये मध्ये बघून घ्यायचंय आणि हलवत राहायचंय. हे बघा, चिकनला पाणी सुटायला लागलंय. असं हलवत राहायचं की आपलं चिकन लागू नये. आणि ह्याच्यातच ते शिजवायचंय वाटणात. याच्यात अजिबात पाणी टाकायचं नाहीये, फक्त झाकणावर पाणी आहे तेवढंच. एक्स्ट्रा पाणी टाकायचंच नाहीये, कारण याचं पाणी निघत असतं चिकनचं. याला मंद आचेवरती होऊ द्यायचं. त्याला जरा वेळ लागेल शिजायला. जर फक्त कलेजा असता लवकर शिजला असता, पण आता चिकन नाही आहे त्यामुळे याला जरा वेळ लागेल. तर आपण एक 15-20 मिनिटं वाट पाहूयात. मध्ये मध्ये हलवत राहूयात. चिकन शिजायला थोडा वेळ लागेल, पण मध्ये मध्ये असं चेक करत राहायचं चिकन शिजलंय का. काही जण कुकर मध्ये चिकन शिजवतात, पण त्याच्याने चव थोडी बदलते.
तुम्ही जर वाफेवर असं चिकन शिजत ठेवाल ना तर त्याला खूप चव छान येते आणि शिजत असताना त्याचा सुगंधही खूप दरवळतो. मी ते झाकण ठेवून घेते आणि चिकन शिजेपर्यंत व्यवस्थित होऊन द्यायचंय. वाफेवरच त्याला शिजवायचंय. चिकन शिजायला अर्धा ते पाऊण तास लागतो. चिकनला पाणी सुटलंय आणि आता चिकन शिजलं पण आहे. आता जर तुम्हाला अजून सुकं हवं असेल ना तर तुम्ही हे पूर्ण झाकण काढून थोडा वेळ शिजू द्या. पण आता माझ्या चिकन मला एवढंच ग्रेव्ही हवी आहे त्यामुळे मी जास्त काय आता त्याचं सुकं करत नाहीये. चपाती सोबत मला लावून खायला एवढी ग्रेव्ही पाहिजेच आहे. बघा चिकन शिजले आणि मस्त चिकनला पाणी सुटलेलं आहे. आता छान ते झालंय. मी गॅस बंद करून घेते आणि सर्व करते. अशा प्रकारे आपली चिकन सुक्का डिश तयार झालेली आहे. आणि याच पद्धतीने तुम्ही कलेजी मसाला फ्रायही बनवू शकता. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.